दरम्यान गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल आज येणार आहे। दस्त नोंदणी पातळीवरील अनियमितता तपासण्यासाठी मोठी समिती गठीत करण्यात आली होती। ही समिती आज अहवाल सादर करेल आणि या प्रकरणी रवींद्र तारू यांचं निलंबन करण्यात आलं। मात्र विभागीय स्तरावर त्यांची चौकशी करण्यात आली आहे। गैरव्यवहाराचा शोध घेण्यासाठी आणि तथ्य मांडण्यासाठी सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मोठे यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती स्थापन करण्यात आली। समितीने चौकशी पूर्ण केली असून हा अहवाल नोंदणी महानिरीक्षक मुद्रांकन यंत्रणेकडे सादर करण्यात येणार आहे। हा अहवाल सादर केल्यानंतर नेमकं यामध्ये दोषी कोण आहे हे समोर येणार आहे। अपेक्षा कसली? मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजेत, कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी ती इन्क्वायरी ऑर्डर केली आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं जी काय प्रश्न उत्तरं आहेत ती सगळी म्हणजे मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनाच माहिती असेल।